नमस्कार. सच म्हणजे सत्य असं म्हणतात. सत्याचा रंग पांढरा असतो, शुभ्र पांढरा. त्यावरती कोणताही डाग पडला तर स्पष्टपणे दिसतो. पण असत्याचा रंग मात्र काळा असतो आणि या काळ्या रंगावर पांढरा डाग पडला की तो अधिक उठावदार दिसतो. आणि ह्या पांढऱ्या डागालाच लोक सच समजतात. पाहायचं काय आहे हा आपला आपला प्रश्न आहे. काही सच असे असतात की जे स्वतःच्या असत्यालाच सच म्हणून समोर आणतात आणि त्याचा सच असा गवगवा केला जातो. पण त्याला एक किनार असते आणि ती किनार हळूहळू मोठी होत जात संपूर्ण व्यक्तिमत्वालाच व्यापून टाकत असते. असं म्हणतात की सत्य झाकून ठेवलं तरीही ते झाकून राहत नाही. सत्य वारंवार सांगितलं तर ते अर्धसत्य वाटू लागतं, पण पूर्ण सत्य कधी होत नाही. तसंच आहे, कितीही सच म्हणून गवगवा केला, सांगितलं तरीही त्यातलं खोटेपण, झूठ समोर यायला वेळ लागत नाही. अशाच काही व्यक्तिमत्वाच्या विषयी आणि काही घटनांच्या विषयी मी आपल्याशी बोलणार आहे. व्यक्तींची नावं यासाठी सांगत नाही आहे की मला त्या गोष्टी समोर आणायच्या नाही आहेत, पण काही गोष्टी स्पष्टपणे आपल्या लक्षात याव्यात यासाठीच मी हे सांगतो आहे. सत्य काय, असत्य काय याचा निर्णय, याचा निवाडा आपल्याला करायचा आहे. कधीकधी काही माणसांना आपली माणसं म्हणून त्याच्या असत्य गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करत असतो, पण ज्याच्या असत्याकडं दुर्लक्ष करतोय त्याच्या कर्तृत्वाचे, त्याच्या कारनाम्याचे बळी देखील आपलीच माणसं पडत असतात हे आपण विसरून जातो. एखाद्या प्रसंगात, एखाद्या विशेष मोहिमेत, निवडणुकीत किंवा अन्य कुठल्या गोष्टीत आपल्या माणसाला सपोर्ट करता करता आपला माणूस आपल्याच माणसाची माती करत असतो हे आपण विसरून जातो. दूरदर्शनवर एक सिरियल होती कृषीविषयक माहिती देणारी, आपली माती आपली माणसं, आमची माती आमची माणसं. अशीच काहीची स्थिती या बाबतीत होती आहे. आमचीच माणसं आणि आमचीच माती होते आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातले एक मोठे नेते आहेत ज्यांना खुनाच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती. आपल्या भावाचा खून केला म्हणून त्यांना अटक झाली आणि त्यांना अटक झाल्यावरती विश्वासानं या सगळ्या प्रकरणातून सुटका व्हावी यासाठी त्यांनी अनेकांना विनंती केली. आता ही विनंती करतायत हे पाहून एक नेता पुढे आला आणि त्यानं सांगितलं की मी या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला मुक्त करतो म्हटल्यावर त्यांनाही विश्वास बसला. अडला नारायण अशी ती स्थिती असते. अडल्या नारायणाने गाढवाचे पाय धरले आणि त्याला विनंती केली की या प्रकरणातून काही मार्ग निघतो का बघ. आता जो मार्ग काढायला निघाला होता तो सेटिंगबाज. त्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशा सेटिंग करणं जमत होतं. हाडाचा कंत्राटदार असल्यामुळं वेगवेगळ्या लोकांना भेटून आपले विषय गळी उतरवणं त्याला मस्त जमत होतं. त्याने त्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नेत्याला काही पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घालून दिल्या आणि प्रकरण मिटवायपर्यंतची व्यवस्था केली. सकृतदर्शनी हे एक सच समोर येत होतं की हे मिटवायसाठी प्रयत्न करतायत. पण घडलं काय? ती केस कोर्टात चालली, अटक झाली, अनेक वर्ष तुरुंगात राहावं लागलं, सुटका झालीच नाही. एकीकडं मिटवायचे प्रयत्न आणि एकीकडं पेटवायचे प्रयत्न अशा दोन्ही गोष्टी आरामात चालू होत्या. सच काय हे तुम्हाला समजेल. यातलं सच समोर यायला हवं आणि ते समोर आल्याशिवाय त्यातल्या व्यक्तिमत्वाचा सत्यता आपल्याही लक्षात येणार नाही. आहे ना, आपली माती आपलीच माणसं. या आमची माती आमची माणसाचा आणखी एक प्रयोग तुम्हाला मी सांगणार आहे. काय आहे, एक मंडळ आहे आणि त्या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आहे. हा पैसा वेगवेगळ्या मार्गाने येतो. म्हणजे नोकर भरतीतून येतो, अजून कुठल्या मार्गाने येतो, अनुदानातला वाचवण्याचा येतो, खर्चातून येतो, सगळ्या ह्याच्यातून येतो. आता या एका मंडळावरती ज्याचा आपण विषय बोलतो आहोत त्याच्यावरती आक्षेप घेण्याचं कारण नाही, कारण बहुतेक शिक्षण संस्था हे असे विषय करत असतात, बहुतेक मंडळं हे असा विषय करत असतात. पण या मंडळात आणखी काही वेगळ्या प्रमाणात पैसे येत असतात. पैसे असे येतात की पगार म्हणजे वेतन हे वेतनाच्या नियमानुसार
तिथल्या कर्मचाऱ्यांना दिलं जातं. ही चांगलीच गोष्ट आहे, कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन दिलं गेलंच पाहिजे. पण कर्मचाऱ्याला कामावर घेताना एक अट टाकलेली असते की तुझं वेतन समजा 60,000 रुपये आहे, तर आम्ही तुला 40च देऊ, 20,000 तुला परत करावे लागतील. कधी ही रक्कम 40पर्यंत असते, कधी ही 20पर्यंत असते, कधी ही रक्कम 50पर्यंत सुद्धा असते. 20,000वर काम करावं लागतं. वेगवेगळ्या कर्मचाऱ्याकडून वेगवेगळ्या स्वरूपातली रक्कम कॅशमध्ये परत घेतली जाते. म्हणजे असं की त्याची पगार दर महिन्याला 1 तारखेला त्याच्या खात्यावर पडते आणि खात्यावर पडल्याबरोबर त्या पगारीचा एक भाग परत मंडळाला द्यावा लागतो. म्हणजे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना द्यावा लागतो, काढून द्यावा लागतो. मंडळाची आर्थिक स्थिती उत्तम नाही आहे, आपल्याला आणखी पैसे हवे आहेत, तुम्हाला नोकरी हवीच आहे, एवढ्यात तुमचं भागतं. इथेही पुन्हा अडला नारायण अशी स्थिती असते, कारण नोकरी आवश्यक असते, पगार आवश्यक असते. मग जेवढी मिळेल तेवढी ठीक, उगीच जास्तीचा मोह करून संघर्ष करून कुठे नादाला लागा असं म्हणून लोकही गपचूप झालेल्या पगारीतला एक हिस्सा आणून देतात. आता ही आलेली रक्कम ही ब्लॅक मनी असते, काळा पैसा. आता या काळ्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे सर्वतः त्या संस्था चालकाच्या मनावर असतं. अशी करोडो रुपयांची रक्कम मंडळात म्हणजे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हाती जमा होत जाते. आता या रकमेचं करायचं काय हे तेच ठरवतात. असं म्हणतात की एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एका कारखान्यावरती मोठं कर्ज होतं. जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थिती डबघाईला आलेली आणि कारखान्याची स्थिती डबघाईला आलेली. या कारखान्याच्या प्रमुखपदी मंडळाच्या संचालकांपैकी एक. आता मंडळाच्या संचालकावर संकट आलंय म्हटल्यावर ते सोडवण्याची जबाबदारी मंडळाचीच. म्हणून काही कोटींची रक्कम ही कारखान्याला दिली गेली आणि कारखान्यातून ती रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरल्या गेली असाही चर्चा आहे. या चर्चेत सत्यता किती असत्य किती याची चाचपणी करावीच लागेल. ती होईलही यथावकाश, सत्य समोर येईल सुद्धा. पण अशी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतलेली ब्लॅकची रक्कम कारखान्याचं कर्ज फेडण्यासाठी व्यक्तिगत स्वरूपात देणे ही गोष्ट खूपच कठीण असते. आता ब्लॅकच्या त्या रकमेवर मी येतोय. ज्यांना खात्री करून घ्यायची आहे ना, त्यांनी त्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे त्या मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये जी रक्कम जमा होते त्याच दिवशी म्हणजे सेम डे किती रक्कम सातत्यानं विड्रॉल झालेली आहे सारखीच. म्हणजे 1 महिन्याची पगार पडली आणि 25,000 वापस घ्यायचे तर 25,000 दर महिना कसे वापस येतात याचा शोध घेतला तर तुमच्याही लक्षात येऊन जाईल की मंडळाच्या पैसे परत मिळत असतात आणि ती ब्लॅक मनी होत असतात. हेही सत्य जगाच्या समोर यायला हवं. हे सच समोर आलं तरच बऱ्याच गोष्टी आणि बरेच विषय देखील समोर येणार आहेत. पण हे करायला, हे मागायला एक धाडस लागतं. आज तरी ते धाडस कुणामध्ये दिसत नाही आहे. हे धाडस न दिसण्याचं कारण असं आहे. मी तुम्हाला तिसरी घटना सांगतोय. ती तिसरी घटना अशी आहे की मंडळाचे संस्थापक आहेत एक, आणि त्या संस्थापकांनी हे मंडळ स्थापन करण्यासाठी 2-4 लोकांनी मिळून प्रचंड मोठी मेहनत केलेली आहे. आता या संस्थापकाच्या घरच्या मंडळींना या मंडळामध्ये किमान मानाचं पान असावं असं अपेक्षित आहे. म्हणजे फार काय नाही बाबा मंडळ हवाली करून टाका आणि त्यांच्याच प्रमाणात मंडळ चालवा असं नाही, पण किमान मानाचं पान असणं आवश्यक आहे असं वाटतं. आणि ते मानाचं पान मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. बरं, नुसतं मानाचं पान मिळत नाही एवढी तक्रार असेल तर ठीक आहे. हे काही मंडळ म्हणजे सार्वजनिक संस्था या काही घराणेशाहीचा वारसा चालवणाऱ्या नसतात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तशी संधी मिळाली पाहिजे असं नाही, तर किमान अपमान होऊ नये अशी तरी अपेक्षा असते. पण तरीही संस्थापकाच्या कुटुंबातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर अपमान इथे केला जातो. हा अपमान कसा केला जातो? तो जिथे प्रमुखपदी आहे त्या प्रमुख पदावरून अचानक काढून टाकलं जातं. त्याच्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला त्या पदावर आणून बसवलं जातं. त्याला कोणत्याही निर्णयात विचारात घेतलं जात नाही किंवा एखादा सल्ला देखील घेतला जात नाही, माहिती दिली जात नाही. अशा एखाद्या संस्थेवर नियुक्ती केली जाते की जिथे त्याला कुणीही विचारणार नाही. अशी स्थिती आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांसाठी उभी करून ठेवली आहे ना इथेही. आमची माती आमची माणसं. आणखी एक सत्य मी तुमच्यासमोर आणू इच्छितो आहे. ते सत्य असं आहे की एक नेता असतो. नेता नव्हे, तो कार्यकर्ता असतो. त्या कार्यकर्त्याला आजच्यासारखी संपत्ती नसते. तो जरासा मध्यमवर्गीय असतो. म्हणजे त्याची कंत्राटदारी अजून भरात आलेली नसते, त्याची राजकीय कारकीर्द अजून भरात आलेली नसते, त्याची सामाजिक कारकीर्द अजून भरात आलेली नसते.
अशा सामान्य कार्यकर्त्याचे वडील आजारी पडतात. आजारी पडल्यावर आजार गंभीर असतो, मोठ्या शहरामध्ये उपचार घेणं आवश्यक असतं. अशा वेळी एक व्यक्ती मदतीचा हात घेऊन पुढे येतो. तो दवाखान्यात नेऊन ॲडमिट करतो, उपचाराचा खर्च करतो, बाकी सगळी व्यवस्था बघतो, कुटुंबाला आधार देतो, त्या नेत्यालाही आधार देतो आणि वडील बरे होतात. नंतर ही ज्या व्यक्तीने मदत केली आहे ती व्यक्ती वयोवृद्ध होऊन जाते, थकते, आपल्या माणसांवर विश्वास ठेवू लागते आणि मग हा नेता आता कार्यकर्त्याचा नेता झालेला असतो. त्याच्याकडं बरीच माया जमलेली असते, त्यानं मोठी गुत्तेदारी केलेली असते आणि यातून प्रचंड पैसा जमा झालेला असतो. याच पैशाच्या जोरावर आपल्या वडिलाच्या आजारपणात मदत करणाऱ्या माणसाला त्या संस्थेतून त्याच्या वृद्धापकाळात हाकाललं जातं. अक्षरशः अपमानास्पद पद्धतीनं हाकाललं जातं. इतकी अपमानास्पद पद्धत की त्या माणसाचं मनच यामुळं खचून जातं. विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न पडतो. आपल्या माणसावर विश्वास ठेवला, आपल्या माणसानीच दगा दिला, अशी त्याची स्थिती असते. आहे ना इथेही आमची माती, आमची माणसं. मग कोणत्या आपल्या माणसाला, कोणत्या आमच्या माणसाला आपण मोठं करायला निघालोत हे देखील सच जगाच्या समोर आलंच पाहिजे. काही सच असे असतात की जे समोर आले पाहिजेत. कंत्राटदारीचं सच, उद्धटपणाचं सच जगाच्या समोर आलंच पाहिजे. आपल्या मर्जीतल्या एका माणसाला एका संस्थेत मुख्याध्यापक करता यावं म्हणून वयाच्या वृद्धावस्थेकडे गेलेल्या एका महिलेला लांबच लांब बदली करायला लावायची, तिला जिल्हा परिषदेचे खेटे घालायला लावायचे, तिला वेगवेगळ्या चक्रात अडकवून टाकायचं. असं करू नका म्हणून जी माणसं सल्ला द्यायला, सांगायला, विनंती करायला जातात त्यांच्याशी देखील पंगा घ्यायचा, त्यांना देखील दूर लोटायचं. अशा प्रकारचं सच नेहमीच घडलेलं आहे आणि हे सच जगाच्या समोर आलंच पाहिजे असं आपल्याला नाही का वाटत. ज्या माणसांनी मिळून आपल्या वाईट धंद्याला विरोध केला, चुकीच्या कामाला विरोध केला, त्यांच्या संस्थेमध्ये टांग घालायची. ज्या गुरुजनांनी आपल्याला उभं केलं त्यांचंच खच्चीकरण व्हावं, त्यांचंच गुरुपण शिल्लक राहू नये यासाठी प्रयत्न करायचे. हे देखील एक सचच आहे. आणि ही सगळी ज्यांना त्रास दिला आहे ती सगळी आपली माणसं आहेत. आहे ना इथंही आमची माती, आमची माणसं. प्रत्येकजण अशी आपल्याच माणसाची माती करण्यात गुंतला आहे आणि हेच एक मोठं सच आहे. आपणच ठरवायचं आहे सचची साथ, अशा सचची साथ द्यायची की खऱ्या सचची साथ द्यायची. साथ कुणाला द्यायची? आपल्या माणसाची माती करणाऱ्या आपल्याच माणसांना, की आपल्या माणसांना उभा करू शकणाऱ्या आपल्याच माणसाची मदत करणाऱ्या आपल्या माणसांना? विनंती एवढीच की आपली माती, आपली माणसं, आमची माती, आमची माणसं असा प्रकार होऊ देऊ नका. धन्यवाद. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोचवा.